ह्या जर वाचलं नाही तर जत्रेक मजा येऊची नाही. या वाजा कसो ह्या तर वाटा गोया काय की आम्ही जत्रेक येत होती. काय रे आप यूट्यूबर है? हो. हाँ खायला गाव तुझा? हाँ मेरा नाम आयान है. गाव खायला तुझा? मेरा लखनऊ. लखनऊ. नाव काय का तुमचा? विश्वनाथ टेमकर. प्रकाश खैले असतास तुम्ही? फोंड्याचे. अभिषेक सावंत. गाव खायला तुमचा? फोंडा सगळं फोंड्याचे कणकवलीचे. मालवणचे काय? मालवणचे वायरीचे. आम्ही मजदा नंतर यो वराडचो चिवडो का यो काय वराडचो चिवडो दिसता पोह्याचो. ट्रेनमध्ये भेटता दिवा ट्रेन किंवा मांडवी ट्रेनमध्ये. नमस्कार मंडळी, मी भूषण गावडे आपल्या सगळ्यांचा पुन्हा एकदा या घरचे जेवण ब्लॉग प्लस रेसिपी यूट्यूब चॅनलची स्वागत करते. तर मी आता असं आहे परेलमध्ये आणि परेलच्या कामगार मैदान म्हणजेच KM हॉस्पिटलच्या बाजूकच कोकण महोत्सव आयोजित करण्यात आलो आहे. आणि ह्यो जो कोकण महोत्सव आहे ना तो MNS तर्फे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला. आता कोकण महोत्सव म्हटलो म्हणजे कोकणातील माणसं येतलीच म्हणून काय घेतलंय बॅग वाटेक लागलाय आणि इले थेट परेलमध्ये. तर आजच्या या कोकण महोत्सवमध्ये ना आपल्या काय काय बघू भेटला आणि आपले इथे मी बघले आधी बघितले काय काय फूड. तर ह्यामध्ये 80% ना आपले सगळे कोकणाचे आपले मालवणी माणसाची हक्काची दुकानं असतात आणि आपले सगळे खाद्यपदार्थ असतात. आता कोणकोणते आहेत ना ते तुम्ही दाखवत आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तसेच आपल्या चॅनलला नवीन भेट दिली असेल चॅनलला सबस्क्राईब करू. बाजूची घंटी आहे ना ती वाजव विसरा नको. तर मंडळी हे जो समोरचं जसं दिसतं ना तो असा परेल स्टेशनला जाणार. तो मी इथूनच येलो आहे आणि हे समोर बघू शकतास यो प्रवेशद्वार असा आपल्या कोकण महोत्सवानं आयोजित केलं होतं आहे. तर आता आपण बघूया काय काय आवडे. हे बघा सुरुवातीकच जेव्हा तुम्ही एंट्री करशात ना प्रवेश करशात तर आपल्या समोरच ना छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे घोड्यावरती अश्रूढ झालेले आहेत आणि बाजूगत त्यांचे 2 मावळे आणि बघून खूप भारी वाटतं ना. याचं घोड्याची जी मुवमेंट आहे बघा अशी एकदम मस्त अशी हलचल होता. सर्वात आधी मी आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांना मी नमस्कार करतो आहे आणि मग पुढे जत्रेत जातो आहे. तर मंडळी मी आता येईल आहे कोकण महोत्सवमध्ये आणि ही सुरुवात झालेली आहे. ते लहान मुलांचे गेम आहेत जे आपण खेळतो ते रिंग थ्रो म्हणा किंवा वगैरे. आणि या साईडला संपूर्ण पट्टो म्हणा पूर्ण जत्रेत भरलेलो आहे त्यामुळे फिराक जागा बरी आहे आणि गर्दी पण कमी आहे. बरोबर 7:15 वाजलेले आहेत 7:10 आणि गर्दी कमी असल्यामुळे जरा फिराक बरं भेटता. सुरुवातीक जाऊया इथे रिअल कोकण म्हणून दुकान आहे. अस्सल सावंतवाडीकर आम्ही सावंतवाडीकर आणि यांच्याकडे आहेत ना सावंतवाडीची प्रसिद्ध लाकडी खेळणी आणि वस्तू आहेत. हे बघा यांच्याकडे काय काय बघूया. काका तुमचे काय काय आता तुम्ही स्वतःहून सांगा. आता इथून पहिली सुरुवात करूया आपण खोबरा किस्त होता. अच्छा या खोबरा किस्तीचा टेबल हा मागे मी एका व्हिडिओमध्ये बघलेलं आहे आणि याची प्राईस 3 काय 2,500 रुपये 3,000 रुपये. हां हे काय काय एवढं स्पेशल काय काय याच्यामध्ये एवढं 3,000मध्ये? खाली बसायचा त्रास आहे त्यांच्यासाठी. खाली बसायचा त्रास आहे त्यांना. अच्छा हे खाली बसायचा त्रास आहे ना म्हणजे मांडी घालून किंवा असं नुसतं बसायचं फक्त. अच्छा खुर्चीवर बसता बसूचा आणि ते पण या साईडला बघा एक आडं असेल ना ते खोबरा किसूचा आणि इकडे या साईडला भरपूर रंगीबेरंगी लाकडाची वस्तू आहेत आणि इकडे गणपतीची मूर्ती होती बघा ही समोर. ही गणपती बाप्पांची मूर्ती लाकडाची आहे नाही आणि बाकी हे वस्तू हे कुठले क्यूबेशर आहेत की होल्डर आहे. अच्छा बरोबर. आणि हे लहान मुलांचे सगळे एकदम लाकडी वस्तू आणि हे पुस्तकं ठेवतो आपण ते ना बरोबर. आणि ते भाडा पण असत. तुमचं नाव काय? माझं नाव विनायक कदम. विनायक कदम. आणि हे रत्नागिरीचे असत सावंतवाडीचं यांचं दुकान आहे रिअल कोकण ते वेगळे आहे. त्यांचं नाव कायचा?
विजय विजय आणि नाव सालवेलकर. विजय सालवेलकर. चला त्यांच्या दुकानात गर्दी झालेली आहे त्यामुळे पुढे जाऊया. आणि या साईडला रामेश्वर एंटरप्राइजेस म्हणून आणि त्यांनी लिहिला जो चवीने खातलो त्याका आवडीन देतलो जळगावचे सुप्रसिद्ध नागली म्हणजे नाचणीचे पोंगे. आता हे समोर दादा उभे असतात त्यांचं नाव सांगा दादा तुमचं. ऋतिक आणि नाव बनगडे. खैले असस तुम्ही कुठून असस? गाव तुमचा कणकवली वगैरे कुठे? गावचं नाव माझं देवगड गाव. देवगडचे खायचे मिठभाव. अच्छा देवगडचे मिठभावचे आहेत. आणि तुम्ही स्वतः सांगा काय काय तुमच्या दुकानामध्ये स्टॉलवरती? आमच्याकडे नाचणीचे बॉबीस आणि अंडी. अच्छा हे दोनच तुमच्या प्रकारात. हे बघा हे एक मगाशी बोलले काय ते नागली हे ना हे नागली आणि हे तळून की असत नाचणीचे सगळे असत. आणि ते या साईडला लिहिलं बघा चवीने खातलो ते आवडून देतलो आणि ह्याचे जे फायदे असत हे नाचणीचे बनवलेले आहेत. बघा स्पष्ट लिहिलेला कोलेस्ट्रॉल कमी होताला, ॲमिनो ॲसिड वाढताला, लॅक्टेशन वाढता, त्यानंतर हाडांची ताकद तीसुद्धा वाढतं. आणि मुळात म्हणजे जो डायबिटीज असतो ना डायबिटीज ज्या माणसाला डायबिटीजचा त्यांनी नाचणीचे पदार्थ नक्की खावा. हे बघा आणि अच्छा आणि टेस्टसाठी दिलेला बघा एक टेस्ट करून बघूया कसा होतो. आपल्या लहानपणी बघा किंवा आता पण भेटतात ते बाहेर निळे भेटतात ते पिवळ्या कलरचे ते मैद्याचे असतात ना ते मैद्याचे असतात आणि हे नाचणीचे आहेत पौष्टिक. तर मी खाऊन बघते कसा आता. उत्तम मूळ म्हणजे पौष्टिक आणि ज्यांना डायबिटीज आहे ना डायबिटीज त्यांच्यासाठी खास उपयुक्त. तर नक्की यावा पर्याला बरोला बाजार हो. आणि दुकानाचं नाव लक्षात ठेवा रामेश्वर एंटरप्राइजेस. जसे तुम्ही एंट्री मारतात ना साईडला असा इथे सावंतवाडी बंधू आहेत ना लाकडे खेळणे त्यांच्या बाजू दुकान असा या पूर्ण सगळे नाव याचे असत नाचणीचे प्रोडक्ट असत. हे ऑनियन रिंग असत आणि नळीवाळी. आता पुढे येलो आणि आमका भेटले साई कृपा लघु उद्योग ज्यांच्याकडे भरपूर प्रकारचे औषधं असतात बघा. ज्यांका संधिवात किंवा गुडघेदुखी पाठदुखी किंवा ज्यांका केसा सफेद होतात गळतात कोंडो होता नीट वाढत नाही तर अशा प्रकारचे भरपूर औषधं असतात. आपण ह्यांच्याकडे जाणून घ्या. तुमचं नाव काय? महेश खाडे. खैले असतात तुम्ही? गाव खायचा डोंबिवली नाही गाव खायचा तुमचा? आमचा अहमदनगरला. म्हणजे तुम्ही त्या साईड घाट साईडला. अच्छा तर तुमचे काय काय तुम्ही स्वतःहून सांगा आता. हे आमचा मालिश तेल कंबर पाठ दुखतं सांधा दुखतं ना त्याच्यासाठी. हे बघा हे जे आहे ना हे 4 साई कृपा फरक नाही वाटला तर बॉटल परत करू शकतो. सगळे पैसे परत आपल्याकडे फरक आहे नाही तर पैसे परत आहेत. अच्छा म्हणजे स्वतःहून सांगितला बघा स्वतःहून सांगितला जर तुमका 4 दिवसामध्ये फरक नाही पडलो तर पैसे परत येतले. तर नक्की भेट द्यावा. ज्यांका पाठदुखीचा त्रास असेल म्हणा किंवा मानेकडचा त्रास गुडघ्या दुखणं चालेल ना गुडघ्या दुखण्याचं पण दुखतो पाठ दुखतो सांधा हां बरोबर ज्या दुखण्याला चालतात हे सगळ्यात जर तुमका दुखत असतात तर याच्यावर तेल लावा. किती प्राईस किती याची? हे 200 रुपयाला आहे. 50 ग्राम 100 ग्राम 300 रुपयाला. अच्छा आणि अर्धा लिटरची पण बॉटल येते. हे बघा अर्धा लिटरची तुमका बंपर घ्यायचं असतात तर अर्धा लिटरची किती बॉटल आहे किती रुपये? हे 1500 रुपये. ही 1500 रुपये म्हणजे 1500 रुपये. तर नक्की लावून बघा. आणि याची मला वाटतं खाली लिहिला मसाज तुम्ही 2 टाईम करा सकाळ संध्याकाळ. केसांसाठी 4 दिवसात केस गळायचे दमतात कोंडा जातो झोप चांगली लागते केसांची वाढ छान होते त्याच्यामध्ये. हे पण 4 दिवसात नाही फरक पडला बॉटल परत करायची संपूर्ण पैसे परत. अच्छा हे केसासाठी आहे ज्यांका केसांचे भरपूर प्रॉब्लेम होतात ना केस गळतात कोंडो होता म्हणजे डॅन्ड्रफ होतं झोप नाही लागणार केस सफेद होतं डोक्यात खाज येतात तर सगळ्यात गुणकारी म्हणून येऊ साई केस संजीवनी तेल. याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स जे काय असतील ते तुमका देतं आहे. आणि हे बघा काकांचं पॅम्पलेट पण असं इथे. हे बघा जर तुमका काही इन्क्वायरी करूची असतात तुमच्या प्रॉब्लेममध्ये हाडांचे दुखणं त्यानंतर केसांचे गळणे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून बघा. ते मी तुमका सगळ्यांका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवता येईल. धन्यवाद. तसं या साईडला आपण बाजू दुकान येलो आणि इथे अखंड ज्योत हे मावशी नाव सांगा तुमचं नाव सांगा. जोशी कळले का गाव कळलं तुमचा? वसई. हे आमच्याकडे आम्ही समईच्या कडे बनवतो. समईच्या आपण, कड्या. कसं असतं आपण समय लावतो वाते आडवे करतो. हा. आडवे केले की तेलाची गळती चालू होते. 20% तेल जे आपण वाया घालवतो ना बरोबर. ते कड्यांमुळे तुमचं वाचणार. अच्छा. ही कडी तुम्ही 9 इंच समई ते 24 इंचापर्यंतच्या समईला लावू शकतात. चोचवाल्या लावा जीपवाल्या केरळच्या राऊंड समईला लावा तेलाची गळती पूर्णपणे बंद होणार तुमची. तसंच तुपाचं पण आहे. आपण फुलवात लावतो. तूप पातळ झालं की फुलवात आपली कलंटी मोठी होऊन विजते दिवा काळा होतो. कढीमध्ये अडकवा फुलवात विजणार नाही दिवा काळा नाही होत बारीक कढीमध्ये तुमचं शेवटपर्यंत जाळणार. अच्छा किती प्राईस किती याची? 175ला 5 येतात कड्या. हे आहे हे बारके निरंजनचे. निरंजनचे पण आणि समईचे पण 175ला 5 येतात. वा मस्त. कापसाची अच्छा जोडा दे अखंड ज्योत जे म्हणतो आम्ही वाऱ्यावर न विजणारी वात.
कापसाची जोडवात आहे, त्याला काचेचं आवरण दिलेलं आहे. याचे 3 वैशिष्ट्य. फॅन खाली जरी वात लावली वात विझणार नाही. शिवाय एक वात अखंड लावायला गेले 16 दिवस अखंड चालते. म्हणजे तुमचं नवरात्र गणपती तुम्ही आरामात पूर्ण करू शकता. कमी तेलामध्ये जास्त दिवस जळणारी वात. अरे वा मस्त. एवढीच वात तुम्ही रोजच्या दिव्यात जरी वापरायला गेले तर एक वात महिना चालते. म्हणजे महिना ते 1.5 महिना चालणार. पाकिट वर्षभर चालतं. कथकची घुंगरू आहे, त्याला स्टेनलेसचं होल्डर दिलेलं आहे. मस्त मस्त. आपल्या पोटामध्ये घाला, फ्री साईज आहे. प्रत्येकाला काही आरती करताना झांज वाजवता येत नाही. तुम्ही टाळी वाजवताना तुम्हाला नाद मिळतो. अरे वा. झांजाची गरज नाही. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत वाजवू शकतात. तबला लावा, वाजवत असेल तबल्याला लावा. हे सिंहासन आहे, हे 250 रुपयाला आहे. तसंच हे पॉलिश केलेले चौरंग आहेत. हां. हे 150ला, 120ला आहे, 80ला आहे. तसंच पाठ पण बघा आपले घरगुती आपण जशी पूजा करतो तसेच आपले सगळे डिझाईन. हां बरोबर बरोबर. हे पण 150, 120 आणि 80ला. जर तुमका अशा प्रकारचे जर वस्तू घेऊची असतील आणि या मावशी बोलले की युनिक स्टाईल हा वेगळी हा जे यांची स्वतः होममेड हा, तर नक्की तुम्ही ते ट्राय करा. आणि परेलला आता 5 तारीख लास्ट डेट हा, तर नक्की हे येऊन बघा आणि तुमका जे काय वाटलं खरेदी करू तसं नक्की घ्यावा. आणि हे कमी तेलामध्ये जास्त काळ टिकणारी वात. आणि हे बघा समय, याची प्राईस 175 रुपये आणि याची पण 175 रुपये. तसे तुमका पाठ व्यवस्थित आसन बिसन सकट ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि ताई बोलले की आता जास्त काही बघू भेटेल नाही, हळूच तुमका बघू भेटेल. खूप खूप धन्यवाद, छान माहिती दिली. धन्यवाद. तर अशा प्रकारे आपण 2-3 दुकानं बघितलं आणि खूप बरं वाटलं. आपली कोकणाची हक्काची माणसं मिळाली. या साईडला बघू शकता समोर दुकान असा आणि सरबतांची दुकानं असत. कोकण फूड प्रोडक्ट म्हणून ओसरगावचे असतात. तुम्ही नाव काय तुमचा? तोरसकर. आणि हे तुमचे सोबत आहेत काय? अच्छा अच्छा. तुमच्याकडे काय काय आहे सांगा आमका. कोकम सरबत हा, आवळ्याचा गुलाब, जिरा मसाला, जिंजर लेमन, आगूळ, पल्प, जांभूळ रस, प्यूक पण सरबत असतात आमच्याकडे. प्यूक सरबत असा बघा. हे दिला 10 रुपये असं तुमका येऊचा पिवा नक्की येवा. हे बघा हे ह्यो खेळलो मँगो. कोकमचा आणखी आवळ्याचा. अच्छा. ह्यो आवळ्याचो हा, ह्यो कोकमचो. आता काळो का दिसणार नाही हा, आपण घेऊ नंतर. त्यामध्ये प्राईस पण लिहिले 3 लावले आहेत. हापूस आंबो, कोकम सरबत, आवळ सरबत 10-10 रुपये. तुमका पिऊचं असं नक्की पिवा. आणि घरी तुमका घेऊन जसं बॉटल वगैरे किती प्राईस याची बॉटलची? 110 रुपये. 110 रुपये हे सरबत. आणि कोकम सरबत? कोकम सरबत असा कॅन 150 या 90 आहे. अच्छा. या 80 आणि 1 लिटर 140 आहे. हां. हे 2 सरबत असत आणि 2 आगूळ. टेमकर मसाले वेंगुर्ल्याचे आहेत. नाव काय करा तुमचा? विश्वनाथ टेमकर. आणि तुमचे भाऊ आहेत काय? सचिन टेमकर. तो काय ते लावला. आणि यांच्याकडे भरपूर प्रकारचे मसाले असतात. झणझणीत मटन मसालो, चिकन मसालो, मच्छी कढी, फ्राय मसालो, भाजी उसळ, गरम मसालो, तिखट मिरची, हा भरपूर मसाले असतात. बघा या साईडला संपूर्ण मसाले लावलेले आहेत. सुरुवातीला चटणी हा शेंगदाण्याची, त्यानंतर यो घाटी मसालो, धना जिरा पावडर, आपली रेग्युलरची लसूण चटणी, तिळाची चटणी नाही, नंतर यो गावठी हळद, होममेड आहे गावठी हळद, त्यानंतर शिंपला म्हणजे मुशी म्हणा किंवा कोळंबी म्हणजे मच्छी जे असतात आपले सी फूड त्याचे, त्यानंतर तिखट मिरची पावडर म्हणजे आपली रेड चिली पावडर, यो गरम मसालो, आपलं हक्काचो मालवणी मसालो, त्यानंतर मटन मसालो, मच्छी मसालो. जर तुमका वेगळे घेऊचे असते स्पेशल आगरी मसालो, भरली वांगी मसालो म्हणजे वांग्यासाठी आपण व्हेज वापरतो, त्यानंतर ही काश्मीरी मिरची पावडर आणि लवंगी मिरची पावडर. प्राईस कशी आहे प्रत्येकाची याची? अलग अलग म्हणजे आपलं समा आता मी मालवणी मसाला घेतो आहे, किती आहे प्राईस याची? 600 रुपये किलो. अच्छा बरं त्या हिशोबान. आणि या साईडला टेमकर मसाल्यांचे खास तुमका तूप होय असतात गाईचा, तर हे पण भेटायला किती प्राईस याची? 100 रुपये एक डबी. अच्छा म्हणजे बरं चांगला. बघा जर तुमका तूप होय असतात देशी गाईचा तर नक्की येवा टेमकर मसाले म्हणून. आणि गावात तुमचं दुकान आहे गाईचा? मग मुंबई पत्र स्टॉल लावतास तुम्ही जत्रेसाठी? मग गावात जत्रा असं नाही असं मी? अच्छा आता दहिकला बिकायला चालू आले आहेत भरपूर ठिकाणी. अच्छा वेंगुर्ल्याकडे होतास तुम्ही? दाबोली. अच्छा बरं बरं चांगला. आम्ही मालवण साईड, मालवण मसदा गावडे. आणि इथे या साईडला आपले पुन्हा एकदा तिसरं दुकान भेटला या लाईनीतला, तर आपल्या हक्काचा कोकणी माणसाचा. नाव सांगा दादा तुमचा? गणपती, हरीश गणपती. आणि यांच्याकडे अच्छा ह्यांचं दुकान असा. तुमचं नाव काय? माझं नाव दिगंबर. तुम्ही खायले असास? बॉम्बेचा कल्याणला होतास. गाव खाल्लं तुमचा? कोल्हापूर. अच्छा कोल्हापूरचे असतात. कोल्हापूरलाकडे आजरा म्हणजे जवळ असतात, तुम्ही लांब नाही असास. आणि प्रोपरायटर असतात ना हरीश गणपती, आता नाही ते आता गावात काय मुंबईत? त्यांची स्वतःचे रेस्टॉरंट, व्हेज रेस्टॉरंट. अच्छा अच्छा. हे दादांनी सांगितलं माहिती का यांचा
जे प्रोपरायटर असतात ना हरीश गणपती म्हणून, त्यांचा कणकवली बाजारपेठला हॉटेल असा आनंद भवन म्हणून, आणि त्या हॉटेलमध्ये तुमका वेगवेगळ्या प्रकारचे मालवणी खाजे, नंतर खडके लाडू, शेव लाडू, शेंगदाणा लाडू, मूग लाडू, हे बघा ह्या साईडला लाईनीत लावलेले आहेत आपले बघा स्पेशल मालवणी खाजा, त्यानंतर शेंगदाण्याचे लाडू बारकी आहेत, मोठेले नाही आहेत काय? हां पुढे असत, अच्छा इथं येतो. त्यानंतर हे चुरमुऱ्याचे लाडू, या बंगाली खाजा. मग तुमका प्रश्न विचारूचा, बंगाली खाजा बंगाली म्हणतो, एका बंगालमध्ये बंगाल भेटता का? बंगालमध्ये पण बंगालमध्ये खाली नाव आहे बंगाल. अच्छा नाव फक्त बंगाली खाजा म्हणून. मराठीमध्ये चिरोटी बोलतात. हां चिरोटी, हां बरोबर. हे बंगाली खाजा मुंबईत सहसा भेटणार नाही, गावच्या साईडने भेटतात, गोड असतात जसे हे असतात ना तसे, पण ह्या चवीमध्ये आणि ह्याच्या चवीमध्ये खूप फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे सजेस्ट करेन मी तुमका कोकण महोत्सवमध्ये दिला तर मालवणी खाजा नक्की घ्यावा. त्यानंतर ह्या साईडला काळे तिळ नाही, हे काळ्या तिळाचे लाडू हे पण छान असतात. आता हल्ली खूप म्हणजे खूप कमी प्रमाणात भेटतात, पण आता गावच्या ठिकाणी गेलात आपल्या मालवणा म्हणा रत्नागिरी साईडला नक्की भेटते. त्यानंतर यो वराडचं चिवडो का यो काय वराडचं चिवडो दिसता पोह्याचो, यो ट्रेनमध्ये भेटतात, दिवा ट्रेन किंवा मांडवी ट्रेनमध्ये. त्यानंतर हे शेवाचे लाडू, हे पण शेवाचे लाडू, हे बारीक शेवाचे, जाडे शेवाचे, आणि हे बुंदी हे सुद्धा खूप कमी प्रमाणात भेटतात. आणि लोक आता कंटाळू करतात, पण आम्ही कधी कंटाळू नाही केला, बरं वाटतं. हे गणपती शंकर काही भेटणार नाही लाडू हे. त्यानंतर ह्या साईडला ह्या काय नवीन बघते का ती? खोबऱ्याची गुलकंदची वडी आहे. खोबऱ्याची गुलकंद ते एक संपलेलं आहे. हां आता फक्त गुलकंदची. गुळकंदची ते हे नाही का ते सफेद आपले कापा म्हणतो ती नाही ना, ते असते बरं वाटलं. आणि हे बघा हे शेंगदाण्याचे लाडू मोठमोठे आहेत. हे प्राईस कशी यांची? 100 रुपये. 100 रुपये. आणि ते बारकीवाले ते? 50. अच्छा हे 50 रुपये. आणि खाजा म्हणजे कसे होते? एक खाजे 50 रुपये. 50 रुपये पॅकेट. बरं म्हणजे स्वस्त. त्यांचा नंबर पण दिला बघा ह्या साईडला. मी पुन्हा त्यांच्या दुकानाकडे येईल आहे, कारण मसाल्याचं वास एवढं मस्त येतं ना, खेचत मी ह्या साईडला येईल आहे परत. खूप खूप धन्यवाद दादा, तुमचा खूप खूप धन्यवाद. तर मंडळी मी आता फक्त मोजून 5 का 6 दुकानं फिरलं आहे, आणि या 5-6 दुकानातून ना जवळजवळ 95% आपली कोकणी माणसाची दुकानं आहेत. ह्या माका बघून खूप बरं वाटलं, आणि तुमका लगेच सांगतंय की आपल्या कोकणी माणसाचं हक्काचं हे बाजार असा नक्की यावा. आणि जर जे नॉन कोकणी असतील म्हणजे घाटावरचे म्हणा किंवा बाहेरच्या साईडचे अहमदनगर, कोल्हापूर, सातारा ह्या साईडचे लोक आहेत ना, त्यांकासुद्धा नक्की घेऊन येवा, कारण त्यांकासुद्धा कळव काही कोकणची चौकशी असतात. आणि ते मसाले म्हणा, लाडू, आपल्यानंतर बंगाली खाजो, नंतर मालवणी खाजा, हे शेंगदाण्याचे लाडू, शेवाचे लाडू, हे सगळे तुमका कळव होई. तर नक्की त्यांना घेऊन येवा आणि खूप कोकण महोत्सव आनंद घ्यावा. तर आता मी इले उषा वहिनी मसाले जानोलीच्या. दादा नाव सांगा तुमचं? माझं हेमंत वडके. हेमंत वडके. वडके. आणि ताई तुमचं? मीरा. मीरा. दोघे एकत्र असतात काय? भाऊ आहे माझा. भाऊ आहे तुमचे? उषा वहिनी मसाले. मी कोण आहेत उषा वहिनी मसाले म्हणजे? सासूबाई. तुमची सासूबाई असतात? अच्छा. आणि हे बघा यांचं हां अरे वा, हे आपले नारायण साहेब आहेत काय? अच्छा. त्यांच्या हस्ते यांना पुरस्कार मिळवला म्हणजे मसाले खास. अच्छा वा, खूप मस्त खूप मस्त. तर ह्यांच्याकडे आहेत ना हे उषा मसाले, उषा वहिनी मसाले फेमस फूड आहेत. आणि यांच्याकडे मसाले बघा प्रत्येकाचे. ह्यो मालवणी चिकन मसालो, त्यानंतर ह्यो मटन मसालो, ह्यो भाजलेलो मसालो, हे कोल्हापुरी घाटी मसालो, चटणी म्हणतो आपण त्याला. ह्या कायचा? तिळाची शेंगदाणा चटणी, शेंगदाणा चटणी, लसूण चटणी, लसूण चटणी म्हणजे प्रत्येकाची वेगळी आहे दोघांची. ह्या साईडला ह्यो मालवणी स्पेशल, मालवणी स्पेशल, मच्छी. ह्यो मच्छीचो. आम्ही मालवणी मच्छी जी काय संकचन मिरची तास घालतो. ही ह्यो गरम मसालो, गरम मसाला. ही घरगुती हळद, ह्यो काश्मीरी रेड चिली पावडर, अच्छा रेड चिली पावडर सगळे. आणि ह्यो गोडो मसालो संडे. प्रत्येकाची प्राईस कशी यायची? प्रत्येकाचे रेट वेगवेगळे. मालवणी मसाल्याची प्राईस कशी आहे? हा 600 रुपये किलो आहे, हा 600 रुपये. हा. चिकन मसाला 600, मटन मसाला 600. दोघांना 600 रुपये किलो. हा 560. भाजलेलो 480. 480, 560. 560. अच्छा. आणि हा 480. 480 मच्छी मसालो. ओके. आणि त्यानंतर येऊया आपण ह्याच्याकडे. काही चटणी होती आपली रोजची भाकरी खात होती आपण, ही कशी? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. अच्छा. तुम्ही प्रत्येका पाव किलोच्या हिशोबाने देतात ना? नाही 100 ग्राम. 100 ग्राम मिनिमम 100 ग्राम. बघा खूप चांगला. तर मी आता असं आहे उषा मसाल्याच्या आतमध्ये कॉर्नरमध्ये, आणि यांनी माहिती सांगितली काय माहिती का, हे जे उषा मसाले आहेत ना ते 1985 पण सुरू झाले आणि जवळजवळ 37 पुरस्कार मिळाले. समोर जे तुमचं हॉटेल दिसतात ना प्रत्येकाची, म्हणजे मालवणी सी फूड असत, जे किमा पाव, चिकन पाव म्हणजे मटन पाव, वेगवेगळ्या प्रकारची जे असत मालवणी जेवण आपले, मच्छी चिकन मटन वेगळे. तर ह्या सगळ्यांका मसालो ह्या त्यांनी पुरवलेलो असा उषा मसाले. आणि गेले 1985 पासून सुरू ना तुमचं. त्यानंतर एका 37 पुरस्कार मिळाले. या साईडला बघू शकतास.
प्रत्येकी कोणाकडून पुरस्कार मिळाले सगळे फोटो लावले आहेत. आता ह्या साईडला येऊया. आपले कोकमा असतात. कसा वेगळा कोकमाचा 60 रुपये पाव किलो. आजचा चौथा दिवस आणि बघा ही कोकमा असतात आपली गावची. खवय्यांची गर्दी खायला लावतात. हां त्याच्याकडे असं हां थंडीतलं वगैरे आणि आम्ही पूर्वी ना चपातीवर वगैरे पण लावून खायला. हां बघू कसं बघू कधी बघलो ना आम्ही कधी. चपातीला फिरवलं ना तेल सारखं लागतं. आपल्या कोकमच्या बियापासून. हां मस्त. कसे हे कसे 30 रुपये. अरे वा खूप छान असं 30 रुपये कोकमापासून. काय बोल का नाव काय बोला. कोकम तेल मुटियाल. ह्या साईडला या सुकी मच्छी भेटता. दुरी बंधू पिंगुळी जास्त असतं मी पुढा जास्त काय काय मग बघा सुकी मच्छी. मोदका असत, हां. दोडकारे असत. दोडकारे हे बोंबील कसे बोंबील थँक्यू व्हेरी मच. आणि कसं वाटलं हे आयोजन. 60 रुपये एक पॅकेट. 60 रुपये. या पहिल्यांदा झालं. कर्दी कशी उद्या येताना 60 रुपये. संपूर्ण फॅमिली कसं? लवकरच आपली भेट होईल. 50 पुन्हा एकदा रुपये. दामोदर सभागृहामध्ये. अच्छा हे सुके हा त्याचप्रमाणे वैभव लक्ष्मी महिला बचत गट हुरड्याचं पीठ मिळतंय. त्याचबरोबर व्हेज थाली, झुणका भाकरी, अच्छा. आणि हे स्पेशल हुरड्याचं या दही, काय? धपाटे मिळतात. 250 रुपये. मी ज्याप्रमाणे करपे यांच्या हॉटेलबद्दल सांगितलं की मालवणी जेवणाचं माहेरघर असलेलं करपे हॉटेल. आणि हे सगळे बांगडे असतात का वरचे. त्यांच्या हॉटेलला चव सुद्धा मी अरे वा हे मोरी हा. अरे वा कशी तुमचं जेवण आहे. तुम्हाला खूप एकदा खूप 700 रुपये. त्याचबरोबर वैभव लक्ष्मी महिला बचत गट यांच्याकडे सुद्धा व्हेज 700 रुपये. 1 किलो देतात तुम्ही. प्युअर व्हेज कापून अख्खी आणि पण असे. गावची चव कापून देतो तसे. स्पेशल. अच्छा, तसे मधले पुरणपोळी. तर म्हणजे या संपूर्ण याच्यामध्ये ना याचं दुकान असं तुमका सुकी मासे बघू भेटली. सुकी मासे असत, कोलमो कर्दी असा, बोंबील असा, बांगडे असतात, सुके बांगडे. तर नक्की यावा. आपले दुरी बंधू असत पिंपळीचे त्यांच्याकडून नक्की तुम्ही सुकी मासे घ्यावा. तर मंडळी अशा प्रकारे आपण कोकणीचे आणि मालवणी माणसाचे जे स्पेशल मेवे असतात लाडू म्हणा, लोणचे, मसाले, त्यानंतर सुकी मासे अशा प्रकारे दुकानं बघितलं. आता आपण अशा दुकानात जाऊया जिथे मालवण ज्यासाठी खास ओळखला जाता, कोकण ज्यासाठी खास ओळखला जाता ते म्हणजे सी फूड. आपले मच्छी, मासे, मटण, चिकन असे पदार्थ. बघा मगाशी मी तगडच दिलंय सुकी मासे म्हणून मालवणी मिवो. आता ह्या साईडला येते हॉटेल म्हणून सागर किनारा. हॉटेल सागर किनारा आणि ते लिहिलेला अस्सल मालवणी जेवणाची उत्तम सोय होंडाघाट. तर आपण ह्या काकांना विचारूया. काका तुमचं नाव काय. प्रकाश खैले असतात तुम्ही होंड्याचे. तुमच्याकडे काय काय आता सध्या. अच्छा होय होय. अच्छा या खायला कोंबडी वडे कसा प्राइस किती याची. 180. त्याच्यामध्ये बघा कोंबडी वडे मध्ये तुमका 5 वडे भेटले. त्यानंतर सोलकडी तुम्हाला कट भेटलो आणि चिकन पुन्हा ग्रेव्ही आहे पुन्हा रसासाठी. ह्या साईडला ह्या मटन चिकन थाळी याची प्राइस कशी आहे. 220 म्हणजे 250 रुपये. याच्यामध्ये 5 वडे भात त्यानंतर यो सुक्या चिकन कांदो लसूण तुमका कांदो लिंबू सोलकडी यो रस रसो आणि चिकन ही बांगडा थाळी. याच्यामध्ये काय काय 5 वडे आहेत 250 रुपये. ही बांगडा थाळी या आणि 250 रुपयामध्ये 5 वडे भेटले. त्यानंतर याच्यात भाकरी भेटता. भाकरी कशी हा 25 रुपये एक. माझ्या सार मच्छी नाही जात मच्छी. अच्छा 150 रुपये. अच्छा आपले फ्राय केलेली मच्छी भाजलेली फ्राय केलेली रव्यामध्ये दिसल्या फ्राय केलेली. त्यानंतर आपलं नॉर्मली रसो माशाचा सार आणि सोलकडी. तसेच जे व्हेज असतात ना व्हेज त्यांना पण असा
व्हेजसाठी काय काय हा गोडी डाळ हा फ्लावर भाजी हा काळा वाटाणा उसळ सांबार हा कांदा लिंबू राईस 5 वडे भाकरी दोघे 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 घेऊ शकतात बघा. आणि हे आपले मोदक उकडलेले मोदक आहेत ना. अरे वा जबरदस्त. आणि हे बघा हॉटेल सागरी किनारा म्हणून ह्यांची प्राईस लिस्ट पण हा तुमका वाटलं तर मी बघा पुन्हा प्राईस घेऊन घेऊ. काय काय कोंबडी वडे 250 रुपये, गावठी कोंबडी वडे 300 रुपये, मटन वडे बरंच काय काय हा. तर नक्की यावा. आणि तुमचं दुकान पण आहे ना गावात कोंड्याकडे असा कानकोलीच्या मागे. अच्छा दुकानात तर ते सुद्धा नक्की भेट द्यावा. उत्तम म्हणजे बसाची सोयसुद्धा तुम्ही आरामशीर बसून जेवू सुद्धा शकता. बघा या साईडला. आणि सोलकडी बघा आत लपली आहे ना सोलकडी. इकडे काका त्यांचे काम सपोर्टिंगला असत. आपण यांना विचारूया तुम्ही इथे आहात का कामाला? नाव का तुमचं? अभिषेक सावंत. गाव खायला तुमचा? फोंडा सगळं फोंड्याचे कणकवलीचे. तुमचं नाव काय? कुडतर खैले कणकवलीचे. वा मस्त. तुम्ही कधीपासून असा कधीपासून असास? अच्छा तुम्ही नवीन असास. बरं खूप छान. आणि आज गर्दी कमी आहे. मंगळवारा उद्या बुधवारा दाबून गर्दी असते. टेन्शन घेऊ नको. रविवार पण कधी चालू आला या आता गेल्या शनिवार बसून. अच्छा बरं. आणि इकडे असले काका काय काय आहे थोडे इकलेची चिकनची हां ही बकरा वजरी चिकन किमो आणि आता जवलो. तर मंडळी आपल्या मालवणी माणसाचं हक्काचं दुकान असं नक्की यावा. सगळे आनंद घ्यावा. आपले कोंबडी थाळी किंवा चिकन थाळी मटन थाळी बरंच काय काय या तिकड थाळी तिकड थाळी पण असं नक्की यावा. सगळ्यांनी खावा. आपल्या अस्सल कोकणी मालवणी पदार्थाची चव घ्यावा. आणि आम्हाला सांगा ह्या लोकांना सांगा कशी चव या. कारण तुम्ही कसं खाता आवडला नाही आवडला तर पण सांगा. हे कसं चांगलं बरं वाटतं की हां आपल्याकडे माणसं येतात, आपल्याकडे जे अतिथी येतात त्यांना कसं वाटतं बरं वाटतं की नाही हे कसं कळा पाया. त्यांना खूप खूप धन्यवाद. आमचे घरचे जेवण चॅनल फॅमिलीकडून तुमचं शुभेच्छा. आपलं कोकणी माणूस हा मराठी माणूस हा नक्की यांना सपोर्ट करा. धन्यवाद. मावशी भाकरी आहेत नाही कसले भाकरी आहेत? हे ज्वारीची भाकरी आहेत. त्यानंतर थालीपीठचं पीठ हा. या साईडला भाजी कायची हा अळूवडीची भाजी, ही भरलेली वांगी, ही मेथी, या भरलेली कारली, भेंडी, ही शेवभाजी आणि या झुणका. अच्छा कसा प्राइस कशी आहे याची? 170ला. आणि नुसता झुणका भाकर कशी आहे? 80 रुपये. अच्छा तर हे पण महिला बचत गटाचं ना. अच्छा कुठून नाव का तुमचा? हे मेन आहे सर. नाव तुमचं नाव काय? अच्छा तुम्ही नाव कुठून आला तुम्ही? बीडवरून. अच्छा बीडवरून आलेले आहात तर नक्की तुम्हाला. आणि हे सुद्धा बीडवरून बघा खूप छान म्हणजे व्हरायटी प्रकारचे असतात आणि अस्सल एकदम मस्त. अच्छा गरम वा मस्त अगदी गरम तुमका भाकरी भेटले. भाकरी झुणका त्यानंतर भाजी शेवभाजी. अरे बघा मेथीची भाजी भरलेली वांगी त्यानंतर आपले ह्या भेंडी शेवभाजी आणि अळूची भाजी. तुमका परत काय खावा भेटायला होममेड. नक्की यावा व्हिजिट द्यावा खावा. बघा तर आता माझ्यासोबत निलेश साहेब इंदब साहेब असत आणि ह्यो कोकण महोत्सव ना या परेलच्या कामगार मैदानात ह्यांनी आयोजित केलेलो हा. तर आपण ह्यांच्याकडून जाणून घेऊया का कसं प्रतिसाद मिळतात. तो कोकण महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या दिवसापासून चांगला प्रतिसाद. आज सुद्धा तुम्ही बघताय ॲक्च्युली 2 वर्ष लोक कंटाळलेली आली आहेत बाहेर पडली आणि ते तुमचे सगळे सहकारी आहेत का साईडचे? तुमचं नाव सांगत दादा? सम्राट वाक्कर. तुम्ही कोण मनसेचे कार्यकर्ता? तुमचं दादा नाव? बाळाशेठ. आणि खूप छान असं कोकण महोत्सवला आणि चांगलं असं वाटतं की आपल्या इथे 99% सगळे कोकणी माणसं दुकानं मालवणी माणसं यांची हक्काची दुकानं इथे असत. ह्या पण खूप बरं वाटतं. सर्व सिंधुदुर्गात हो बोलले सावंतवाडी राजापूर सिंधुदुर्ग. तुमचं काय गाव? मी इकडे काय पुण्यात आहे. पुण्याचं असतात. आता तुमचं गाव कुठला? देवगडचे कुठले? लोणशे. आम्ही मजदा मालवण. खूप खूप धन्यवाद. बरं वाटला. तुमचं नाव सांगा. तुम्ही कुठलं गाव तुमचं? दाबोली वेंगुर्ला. अच्छा इथे दुकान ऐकली वेंगुर्ल्याचे मसालेवाले आहेत कोणतरी. खूप बरं वाटलं. असा अच्छा तुळस. ओके खूप. तुमचं नाव सांगा. पूर्ण धनसुरकर गाव वेंगुर्ला मोचेमाड. अच्छा मोचेमाड.
तर मंडळी म्हाका आता कळला की निलेश इंदप साहेब माननीय श्री निलेश इंदप साहेब यांनी ह्यो कोकण महोत्सव आयोजित केलो होतो आणि त्यांना खूप मनापासून एक बिग लाईक, एक खूप खूप धन्यवाद. कारण आपल्या कोकणी माणसासाठी ह्यो कोकण महोत्सव आयोजित केलो. कारण गेले 2 वर्ष आले ना, कोरोनाच्या काळामध्ये काय बघू भेटलं नाही, सगळी लोक घरात कोंडली. पण आता तसं काय नाही, सगळ्यांनी येवा, कोकण महोत्सव एन्जॉय करा. आणि ह्यो जो कोकण महोत्सव आहे ना, तो परेलमध्ये कामगार मैदाना इथे जवळपास KEM हॉस्पिटलला अगदी स्टेशनपासून जवळ, नक्की व्हिजिट ठेवा. आता येत्या 5 डिसेंबरपर्यंत लास्ट डेट आहे, नक्की व्हिजिट ठेवा, सगळ्यांनी येवा. कारण येवा कोकण आपलोच असा. तर मंडळी आपल्या कोकणामध्ये किंवा मालवणमध्ये जे पण पाहुणे येतात ना, त्यामुळे पाहुण्यांका समजा लगेच जेवण द्यायचं असतात का नाश्ता द्यायचा असतात, तर आम्ही माझ्या घरात तरी आम्ही घावणे देतो. घावणे आणि घावणे कसे पटकन होतं नाश्त्यासाठी. कधी बनवा, नाश्त्यासाठी बनवा, जेवणासाठी, संध्याकाळी नाश्त्यासाठी, सकाळी नाश्त्यासाठी, कधी पण बनवा. आणि माका या महोत्सवमध्ये ना या दुकान असा भेटला जिथे घावणे, अगदी घावणे तुम्हाला बघू भेटले. आता कोण मावशी बनवते दाखवतो, कोण बनवतात ते. हे बघा या साईडला स्टॉल असा हॉटेल कोकण म्हणून करपे बंधू यांचे, आणि समोर मावशी असत. हे बघा हे घावणे बनवतात, घावणे आहेत दोन्ही पण. नाव काय तुमचं? हर्षाली. खायले गाव खायला तुमचा? खारेपटण कोरले, कोरलेचे. अच्छा. आणि बघा मसाला आईस्क्रीम मिळतोय. आणि हे बघा हे घावणे बनवतात. या महोत्सवमध्ये पहिलं दुकान असं मिळाला. आणि घावणे आणि काय काय चटणी खाऊन पहा. आणि मग हे घावणेचं या मिरची पावडर, आंबोळीचा मिरची या पावडर, घावणे संपला, मस्करी करतोय, आंबोळी बाकी आहेत. आणि ही चटणी संपली असं. अच्छा. आणि बघा मावशीने गावणे काढून ठेवले आहेत, गरम गरम गावणे आहेत. आणि या साईडला आंबोळी, काउंटरला तिथं सोलकढी. अरे वा, मस्त मस्त. कशी सोलकढी? कारण सहसा अशी 20 रुपये. आणि मसाला टाकून. आणि या साईडला बघा कोंबडी वडे, फिश थाळी, त्यानंतर हे व्हेज थाळी. एक अशी 180 रुपये. दादा कसे आहेत? अच्छा. कोंबडी वडे 180 रुपये, चिकन थाळी 200 रुपये, फिश थाळी 300 रुपये. हे बांगडवा, माशाचा सारा, भात, भाकरी 2. याच्या जागी वडे घेऊचे वडे घेऊ शकतो ना. अच्छा. आणि व्हेज थाळी, गोडी डाळ, आपला काळा वाटणं सांबार, ही भाजी आमाकाटा मटर, फ्लॉवर मटरची भाजी, 5 वडे, 4 वडे आणि भात. इथे किमो पाव, वजरी पाव या साईडला. आणि एवढं प्रतिसाद ना, सगळं संपला, एका फटक्यात संपलाय बघा. अशी होई, अशी माणसं होई. आणि या साईडला बघा लाईनीत लावलेला चिकन कलेजी, चिकन किमो, वजरी मसालो, मटन किमो, जवळो मसालो, लालीपाप, काय वाटण्याचं उसळ, मोदक 15 रुपये आहेत एक मोदक. त्यानंतर या साईडला बघा प्रत्येक मच्छी ठेवली फ्राय करून. हे मांदिलिया, बांगडो आहे, बांगडो. ही आपली कोळंबी, सुरमई, पापलेट फ्राय. याची कशी प्राईस आहे? ती माझी, हा माझा, तू माझी, ती त्याची, ही माझी नाही, ही बाई कुस्कीच आहे, असं आजकाल चालतं ना. ह्याला आपोआप तुम्ही दाखवताय. पापलेट 300 रुपये, सुरमई 200 रुपये आणि बाकीचे सगळे 150, 120, 180 असे प्राईस असतात. तर नक्की सुद्धा विजिट ठेवा. आणि या साईडला बघा चिकन मसाला, तंगडी आहे, तंगडी, चिकन सुक्या, गावठी चिकन, मटन मसालो आणि मच्छी कढी. बघा मासा सारा आणि मच्छी आहे. खूप सुंदर. तर हय सुद्धा नक्की यावा. हॉटेल कोकण म्हणून मेजवान या आणि तुमका मालवणी माणसाचा जेवण हय भेटला. यांचा कोड बघा काय काय, चल्लास काय हय येवा, वाईट जरा आपल्या कोकणची चव चाका. तर मंडळी मी पुन्हा एकदा हॉटेल सागरी केंद्राचे दिलंय आणि माका थोडी भूक लागली. आज मंगळवार आला त्यामुळे नॉनव्हेज काही खाऊ शकत नाही, नाही खात मी. तर मोदक घेतोय. आज मंगळवार गणपती बाप्पाचा दिवस हा, म्हणून मी मोदक घेतोय. मग मोदक देवा 2, 1 प्लेट. आता मग मोदक देतले आहेत 2 मोदक. किती रुपये हो एक? कसं 25ला 2. मग अजून एक देवा 25 करून टाकते. हे मी 2 मोदक घेतलंय आणि बसन खाते. मग अशा प्रकारे हे प्रत्येक महोत्सवमध्ये, प्रत्येक जत्रेमध्ये असतं ते म्हणजे चायनीजचे आयटम. या साईडला मंचुरियन कसे आहेत 20 रुपये, 20 रुपये. त्यानंतर दाबेली पाव. त्या साईडला काय व्हेज मसाला मंचुरियन हे कसे 40 रुपये. आणि हे काय नूडल्स कसे आहेत 40 रुपये, सगळे 40 रुपये. अच्छा. आणि हे व्हेज फ्राईड राईस 40 रुपये. एवढेच आयटम आहेत. सूप नाही, सूप
बरंच काही सांगता आणि अच्छा म्हणजे हे 1 2 3 काय 4 प्रकारचे फक्त हे असत चायनीज फूड आयटम आणि बाकी आपले हे काय तर दाबेली. त्यानंतर हे मावशी असत MM म्हणजे मटकर मसाले. मावशी नाव सांगा तुमचा. अच्छा तुमच्या दादांचं हा दुकान, त्यांचं नाव काय. मटकर. गाव काय त्यांचा. कणकवली कडेचे. अच्छा तुम्ही कणकवली येत असत ना. नाही मग कडेचे मुंबईचे होतात. अच्छा कणकवली म्हणजे आमच्या गावाले असत. आम्ही मग कणकवली मालवण साईडचे असत. अच्छा अच्छा बरं. मग यांच्याकडे तुमच्याकडे काय काय सध्या आता. अच्छा हे काय म्हणू काय हे आपल्या खूप पौष्टिक असतात आणि हे बघा इथे लिहिलेलं बरोबर काळे मनुके खाऊचे फायदे. आणि हे भेटतं तसं नाही पण कमी प्रमाणामध्ये. महोत्सवाचे जास्त भेटतं म्हणा. आता मी पहिलं दुकान असं ना तुमच्याकडे येतं दिलं आहे या पहिल्या दुकान असं तिथे काय मनुके भेटतं. प्राईस कशी यांची. 200 ग्रॅम 100 रुपये. अच्छा 200 ग्रॅम 100 रुपये. आणि काय मनुके खाऊचे फायदे काय काय असतात ना हे पण बघू घेवा. आपल्या पोटाची चरबी ती कमी होता, हिमोग्लोबिन वाढता, रक्त वाढतं, त्यानंतर डोळ्यांचे आरोग्य सुधारता. आणि या साईडला ह्याची प्राईस कशी. प्रत्येक 100 रुपये. अच्छा बरं मग तिघांची प्राईस 100 रुपये. खाऊन बघू कसा तो. म्हणजे मटकर मसाले आहेत ना त्याच्यात ते क्रिस्पी असे हे कोबीचे मंचुरियन खाऊन बघ कसे आले ते. क्रिस्पी आहेत पहिला म्हणजे मस्त झाले आहेत मटकर मसाल्यांचे क्रिस्पी पकोडा. नक्की एकदा केव्हा व्हिजिट देवा. आणि काकाने घेतलं बघा. छान आहे छान आहे मस्त. ना सांगा तुमचं का प्रोडक्ट छान आहे. तुम्ही तुमचे आहे का. कस्टमर आहे. अच्छा कस्टमर आहे. तुमचं नाव सांगा. सुधाकर. तुम्ही ते पहिल्यांदा आला इथे का. दुसऱ्यांदा आलो. अच्छा दुसऱ्यांदा आला. वा तुम्ही घेतले मसाले उत्कृष्ट बघा मस्त. हे काका बघा एक नाही 2 नाही पाकिटं घेऊन गेली होती. अरे वा. काय गाव खाल्लं तुमचं. मालवण. मालवणचे काय. मालवणचे वायरीचे. आम्ही मसदा अंगणवाडी त्या साईड मसदा. हा वा. नाव का तुमचं. नाव का तुमचं. कौटणकर. अच्छा रवा खायच असतो तुम्ही. वा मस्त. कांदिवली. हां कांदिवली. आम्ही मुलुंडवरून येलो. खूप छान वाटलं भेटून का. त्यानंतर आपले दादा असत. दादा नाव सांगा तुमचं. आता याचं नाव शाहरुख दादा. इथे छोटं दुकान आहे ते पण वाजवतात ते इथे वाजवून टाका आमका. ह्या जर वाचलं नाही तर जत्रेक मजा येऊची नाही. या वाजा कसो ह्या तर वाटा गोळ्या काय की आम्ही जत्रेक येतो ते. बरं वाटला. कशी प्राईस कशी याची. 20 का है छोटा, बड़ा वाला 40 का है. परत वन्स मोर. हा जबरदस्त नाद खुळा. 50 का है. 50 याच्याकडे 3 फ्लेवर असतात. या 20 रुपये या. 20 का है, ये 40 का है. या 40 रुपये मोठावाला एकदम. आणि 50चे 3 वाले फ्लेवर. अच्छा मी आता येताला आहे मका एक होया 20 वाला. तर मंडळी अशा प्रकारे कोकण महोत्सव फिरलं आहे. आणि आता मी या ठिकाणी येईल आहे ना जिथे लहान लहान मुलांचे गेम्स राईड्स असतात तिथे. एवढी काही जास्त गर्दी नाही आहे कारण मधलं वार आहे ना. आणि आता किती वाजले माहिती आहे तुमका. 9 वाजता गेले आहेत. गर्दीकडे त्या साईडला जे ते मालवणी स्पेशल जे मेवे असतात जे फूड असतं तिकडे. आणि तुमका मी खरं सांगते खोटं सांगत एकदम खरं सांगते खूप खूप बरं वाटलं. कारण या मालवणी महोत्सवामध्ये ना 99% लोक असे आहेत ना जे कोकणी माणसांची हक्काची स्टॉल आहेत. नक्की त्यांना सपोर्ट करा. आपली माणसात मालवणी माणसात कोकणी माणसात त्यांना नक्की सपोर्ट करा. कारण आपण जर सपोर्ट नाही करता मग कोण करताला त्यांना सपोर्ट. त्यानंतर आपल्या जे नॉर्मल पब्लिक आहेत म्हणजे सगळ्यांका ॲफोर्डेबल आणि परवडणारी प्राईस अशी असतात. भरपूर वस्तू असतात. त्यानंतर आपले कोकमा म्हणा, लाडू म्हणा किंवा खाजा, त्यानंतर फिश थाळी, चिकन थाळी. मी काय खाल्ले नाही म्हणा मला थोडं पाणी सुटला. खूप इच्छा झाली पण मंगळवार त्यामुळे मी खाल्ले नाही मंगळवारचो. जर बुधवारी येईलच तर नक्कीच ताव मारलं असतंय. माझं आवडीचा चिकन थाळी सुक्या चिकन मजा येता खाऊ मकाम पण आता खाऊ शकत नाही. त्यानंतर मग भरपूर लोक खाय होती मंगळवारपासून किंवा काही लोक घरी घेऊन जायची पार्सल आपल्या कुटुंबांका, आपल्या आईंका, आपल्या बाबांका, बहिणींका, भावांका. खूप बरं वाटलं बघून. आणि मुळात म्हणजे इथे लोक येलेत ना सगळे जे फिरात
जो कोकण महोत्सव एन्जॉय करू मनोरंजन करू सगळं ही कोकणी माणसं आहेत. कारण ह्या परिसरात ना सगळी मराठी लोक होतात. मराठी म्हणजे कोणती पण सातारा, धुळे, उस्मानाबाद, काही लोक अशी आहेत ना जी कोकणी नाही आहेत तरी त्यांना खूप मजा येतात. कारण ते स्वतः मका बोलले की ह्यो कोकण महोत्सव ना मुंबईमध्ये असं आहे का ना की सुप्रसिद्ध, जिथे बाकीच्या ज्याचं काही मजा येत नाही पण जेवढी मजा हडे येतं ना तेवढी मजा तडे येत नाही. त्यामुळे असं बरं वाटतं ऐकलं की आपल्या कोकणाबद्दल किंवा मुंबई कसे शब्द बोलले वापरले जातात. खूप बरं वाटतं ऐकान, गर्व वाटतं की मी कोकणी असल्याचो आणि मी मालवणी असल्याचो. हे बघा मंडळी मका मजा वाटली म्हणून घेतलं मी. बरं वाटतं असं घेऊन. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. असं सचिन कामतेकर आणि मालवणचे असतात. आता मालवणचे काय तुम्ही? मी कोकणात, मी खरं तर माझा गाव असा सुकोस्ती, मी मालवणात गेले सुकोस्तीत, पण माझं गाव आता कणकवली, पिसे कामतेचं गाव राणे. पिसे कामते, अच्छा. आणि खैसून गेले तर पिसे कामते असेल म्हणा, नाव लागला तर कामतेकर तर लागलाच. पण खूप सुखी असे आणि माझ्या मालवणी चवीचा, माझ्या मालवणी खाद्यपदार्थाचो, माझ्या विषयाचो, माझ्या मालवणी भाषेचो म्हाका खूप अभिमान आहे. आणि हां, आणि माझा मित्र जो आहे ना तो खूप हौशी आहे आणि खूप माझो लाडको झालेलो असा. जय थंय जिकडे तिकडे मी जातोय ना तिकडे तो आपलो कॅमेरो आणि आपलो यूट्यूब चॅनलचा जो त्याची जी माहिती जो पुरवता सगळ्यांका त्याचा म्हाका सार्थ अभिमान असा. एखादा मालवणी माणूस भेटलो ना बरं वाटतं. आणि कोकण महोत्सव आपलीच माणसं आपले सगळे खाद्यपदार्थ नक्की येवा. आता येते 5 डिसेंबरला लास्ट डेट आहे ना, तर त्याची आधी लवकर येवा. तुमका कोकणचे जेवढे सगळे व्हेरायटी फूड आहेत, चिकन थाळी, मटन थाळी, घावणे, आंबोळी सगळ्याकडून खाऊ भेटला. दादा येतं नक्की येतले. येवा कोकण आपलं कसं येवा आपलं भेटते तुमका दर दिवशी येतच ना, येऊकच वया मालवणी भाषा. आप यूट्यूबर है? हो. हाँ खायला गाव तुझा? हाँ, मेरा नाम आयान है. गाव खायला तुझा? मेरा लखनऊ. लखनऊ. हाँ. मालवण तरी कधी ये? अरे कोकणात दिलं मालवण तरी ये. आपका यूट्यूब चैनल का नाम क्या है भाई? हिंदी में बोलो. हिंदी नाही. अरे कोकणात दिलं मालवणी बोलू नको का? यूट्यूबर है भाई भाई. आणि इथे हे बघा काय तू काय हां दोस्त है मेरा दोस्त. काय नाव काय त्याचं? इरफान. इरफान. राहताच काय तुम्ही? आदम स्त्री लेन. हां हे पण हय असं जवळ हा. हाँ. बरं तुमचं काय की काय लक्तू खडे जो. हां खूप धन्यवाद. बघ व्हिडिओ येतलो. हाँ. तर मंडळी अशा प्रकारे आजचं कोकण महोत्सव फिरलो, भरपूर दुकानं बघितलं. आपली कोकणातले मालवणी पदार्थाचे जे खाद्यपदार्थ ते बघू मिळाले. तुमका आजचं यो कोकण महोत्सव कसं वाटलो मला कमेंट करून कळवा. तुम्हीसुद्धा नक्की यावा. परेलला भरलेलो परेलच्या कामगार मैदानामध्ये ज्या केम हॉस्पिटलच्या समोरच असा आणि स्टेशनपासून जवळ लांब एवढा काय नाही. नक्की येवा, कोकण महोत्सवाचा आनंद घ्यावा. आपल्या मित्रपरिवारांका, कुटुंबांका सगळ्यांना घेऊन येवा. मस्तपैकी खावा पिवा एन्जॉय करा. उद्या दशावतार नाटक तर बघू, वेळ मिळाला तर नक्की येईन मी. मग तुमका आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नाही आवडलो तर डिसलाईक बाजूक बटन डिसलाईक करा. तर तुमका अशा प्रकारचं नवीन ब्लॉग आणि रेसिपी लगेच बघू भेटले.